नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज मी तुम्हाला असा एक प्रसंग सांगणार आहे ज्यातून आपलं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. बघा, म्हणजे आपण जेव्हा परमेश्वराच्या सानिध्यात राहतो, स्वामींच्या दत्त महाराजांच्या सानिध्यात राहतो, तेव्हा अगदी प्राणी सुद्धा बदलतात. त्यांचाच एक प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे. त्या प्रसंगावरून तुम्हाला समजेल की बाबा प्राणी सुद्धा बदलतात, तर मग आपण माणसं आहोत, आपण का नाही बदलणार? म्हणजे आपल्या हातून कितीही वाईट कर्म घडलेली असू द्या, आपल्या हातून कितीही पाप झालेली असू द्या, पण आपल्याला जर पापाकडून पुण्याकडे जायचं असेल तर खरंच आपण स्वामींच्या सानिध्यात आलं पाहिजे, गुरूंच्या सानिध्यात आलं पाहिजे, तरच आपलं आयुष्य बदलू शकतं. असाच एक प्रसंग मी तुम्हाला सांगते. पण त्या अगोदर व्हिडिओ आपला पूर्ण बघायचा आहे. आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, की जेणेकरून आपल्या चॅनलचे जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रसंग असा आहे बघा दत्तगुरूंचा. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एक गुरुदेवांच्या शेजारी एक गृहस्थ राहत होते. गुरुदेवांच्या शेजारी एक गृहस्थ राहत होते. तर त्यांनी एक कुत्रा पाळलेला होता. त्या कुत्र्याला रोज मांसाहार लागत होता. तर एकदा त्या दादांना बाहेरगावी जायचे होते, पण कुत्र्याला कोण सांभाळणार? दादा तर एकटेच होते, पण त्या कुत्र्याला कोण सांभाळणार? सांभाळण्यासाठी कोणीच नव्हतं. तर मग त्या दादांनी गुरुदेवांना विचारलं की तुम्ही कुत्र्याला सांभाळता का? गुरुदेव बोलले हो, ठेवा, सांभाळतो मी. तर तेव्हा त्यांनी कुत्र्याला मांसाहार लागत असल्याचे सांगितले. त्या दादांनी गुरुदेवांना म्हटलं की ह्या कुत्र्याला रोज मांसाहार लागतो, मी रोज मांसाहार खाऊ घालतो. तर गुरुदेव हसले आणि म्हणाले की काळजी करू नका दादा. तर 2-3 दिवसांनी ते दादा परत आले आणि कुत्र्याला घेऊन गेले. तर त्याला खायला दिलं, पण कुत्रा काही केला खात नव्हता. म्हणून येऊन त्यांनी सद्गुरूंना विचारलं की तुम्ही याल काय खायला? दिले, त्याला खायला दिले, पण कुत्रा काही केला खातच नव्हता बरं का. म्हणून येऊन त्यांनी सद्गुरूंना परत विचारलं की तुम्ही याला काय खायला दिले बरं कुत्र्याला, की तो या म्हणजे अगोदर मांस खायचा आणि आता हा मांस खायला सुद्धा तयार नाहीये. तर सद्गुरू हसले आणि म्हणाले की मी तर फक्त दूध आणि भाकरी खायला घातली. तर जर 2 दिवस सद्गुरूंबरोबर राहून प्राणी बदलू शकतात, तर आपण का नको बदलायला? बघा किती मोठा प्रसंग आहे हा. तर सद्गुरू म्हणाले की उकळून गार केलेले पाणी जर आपण पितो तर ते पचायला 4 तास लागतात. तर साधे पाणी पचायला 8 तास, 8 तास शाकाहारी जेवणाला लागतात. तर 12 तास मांसाहारी पचायला. साधे पाणी पचायला 8 तास लागतात, शाकाहारी पचायला 12 तास लागतात आणि मांसाहारी पचायला 72 तास लागतात. तर मग आपणच ठरवायचे आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. सद्गुरू म्हणाले की मातीमध्ये 2 खड्डे तयार करा. एका खड्ड्यात मांस आणि दुसऱ्या खड्ड्यात कोणतेही धान्य टाका. 3 दिवस त्याला पाणी घाला. 4थ्या दिवशी बघा धान्याला अंकुर फुटला असेल तर मांसामध्ये किडे पडले असतील. बरोबर. तर जेव्हा एखादा प्राणी मरण्यात येतो तेव्हा त्याच्यामध्ये क्रोध आणि मरण्याची भीती यामुळे रासायनिक द्रव्य तयार होतात, जी आपल्यासाठी हानिकारक असतात. जर आपण आपले कोणी नातेवाईक मेल्यावर त्यांना किचनपर्यंत नेतो का? नाही ना. या उलट मारलेला प्राणी किचनमध्ये नेऊन शिजवून खाल्ला जातो. याहून अधिक सद्गुरू म्हणाले मिक्सरचे जे छोटे भांडे असते त्यात गृहिणी चटणी वगैरे बनविते, पण त्याच भांड्यात जर हळकुंड बारीक केले तर भांड्याचे पाते सैल होते. तसंच आपल्या दातांचे पण आहे. मांसाहार करताना दातांना जास्त त्रास होतो, मग पुढे जाऊन लवकर दात पडतात. कोणी म्हणेल की दाताचे सुळे मांसाहार करण्यासाठी तर आहेत, पण सद्गुरू म्हणाले ते सुळे कठीण फळत खाताना तोडता यावी म्हणून सुद्धा आहेत. आपण आता ठरवावं की जर सद्गुरू एवढी योग्य शिकवण देत आहे तर आपण त्याबद्दल विचार नको का करायलाच पाहिजे. शरीराला अनावश्यक गोष्टीपासून दूर राहायलाच हवं. मग तो मांसाहार असो, व्यसन असो व नकारात्मक विचार असो, त्यांचा त्याग करायलाच हवा. बघा, ही स्वामींची शिकवण खरंच तुमचं आयुष्य बदलून जातं. मला यातून म्हणायचं नाहीये की तुम्ही मांसाहार करू नका किंवा तुम्ही पूर्णपणे शाकाहारी बना. हे प्रत्येकावर अवलंबून आहे, त्याला काय खायचं काय नको. पण ह्यातून मला एकच सांगायचं आहे
की तुम्हाला जर स्वतःला बदलायचं असेल किंवा तुम्हाला स्वतःला जर चांगलं काय नाही ते जर समजत असेल तर तुम्ही नक्कीच तुमचं आयुष्य बदलू शकता आणि चांगल्या जे काही वाईट गोष्टी आहेत त्याच्यापासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता. आता चांगल्या गोष्टी म्हणजे काय, तर तुम्ही शाकाहारी बना, तुम्ही सात्विक अन्न भोजन करा, ब्रह्मचर्याचं म्हणजे योग्य ठिकाणी जर तुम्ही अविवाहित असाल तर ब्रह्मचर्याचं पालन करा. जोपर्यंत तुमचा विवाह होत नाही तोपर्यंत तुम्ही ब्रह्मचर्य राहिलं पाहिजे. त्यानंतर लग्नानंतरही तुम्हाला कधी ब्रह्मचर्याचं पालन करायचं कधी नाही, तुम्ही कसं स्वतःला सात्विक ठेवायचं हे तुमच्यावरती अवलंबून आहे. आपण आजच्या काळामध्ये कलियुगात जगतो आहेत. आपल्याला कोणत्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या आहेत कोणत्या नाही आहेत किंवा आपल्याला जे म्हणतात ना बाहेरचं अध्यात्मामध्ये जर यायचं असेल, एखाद्याला ज्ञान चांगलं मिळवायचं असेल तर ते ज्ञान कधी मिळतं, जेव्हा त्याची बुद्धी चांगली सात्विक म्हणजे आपण म्हणतो ना बुद्धी कधी चांगली चालते की जेव्हा तो खरंच मनाने पवित्र असतो, निर्मळ असतो, त्याची बुद्धी चांगली फास्ट चालते. आपण म्हणतो एखादा खूप लवकर अध्यात्मामध्ये गेला आणि तो भगवान परमेश्वरापर्यंत खूप लवकर पोहोचला तर त्याची म्हणजे त्याचे कर्म म्हणा किंवा त्याची जी काही सवयी असतात किंवा जे काही आपण स्वतःमध्ये म्हणतो चांगले बदल करून घेतो ते ह्याच गोष्टीमुळे असतात. काही ना मुळातच चांगले गुण असतात की ते स्वतः शरीरानेही पवित्र असतात आणि मनानेही पवित्र असतात. म्हणण्याचं तात्पर्य एवढंच की जर तुम्ही मांसाहार करत असाल तर एकाएकी सुटणार नाही, पण जर तुम्हाला पवित्र व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही स्वतःला ह्या गोष्टीपासून वाचू शकता. मांसाहार म्हणजे की आपण एक स्वतःला लागून घेतलेली सवय असते की मला त्याच्याशिवाय जमतच नाही किंवा हे खाल्ल्यानेच माझं शरीर चांगलं होणार आहे किंवा ह्याच्यामध्ये खूप प्रोटीन्स असतात किंवा असं हे होतं, हे तुम्ही एक म्हणलेलं आहे. असतीलही त्याच्यामध्ये प्रोटीन्स, पण तुम्ही शाकाहारीमध्ये पण असं काहीतरी बघा की ज्याच्यामध्ये खूप चांगलं आहे, आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या अशा गोष्टी आहेत की ज्यातून तुमचं शरीर खूप चांगल्या प्रकारे म्हणजे आरोग्यदायी बनू शकतं. आरोग्यदायी तर बनणारच पण निरोगीही बनेल, कारण खाण्यापिण्यामधूनच आपलं शरीर पूर्ण घडत असतं. असं नाहीये की तुम्ही नॉनव्हेज खाल्लं म्हणजेच तुमचं शरीर चांगलं राहतंय किंवा त्याच्यामधून तुमची तब्येत चांगली राहते, असं काहीही नाहीये. तर तुम्ही जर मांसाहार करत आहेत आणि स्वामी सेवाही करत आहेत तर घाबरून जाऊ नका. स्वामींची इच्छा असेल तर नक्कीच तुमचा मांसाहार सुटला जातो आणि जर स्वामींची इच्छा नसेल तर तुम्ही मांसाहार म्हणजे ज्या दिवशी स्वामींची इच्छा होईल की बाबा आपल्याला ह्या भक्ताकडून खूप सेवा करून घ्यायची आहे आणि ह्याचा मांसाहार बंद झाला पाहिजे, तर तुम्ही कितीही प्रयत्न करा मांसाहार करण्याचा किंवा खाण्याचा, तुमची इच्छाच होणार नाही खाण्याची. तुम्ही हे करून बघा. तुम्ही जर स्वामी सेवेत असाल आणि तुम्ही मांसाहार करत असाल तर तुमची मांसाहार खाण्याची खूप इच्छा होते, पण एक दिवस असा येतो जेव्हा स्वामींची इच्छा होईल की तुमचा मांसाहार सोडवायचा आहे तर त्या दिवशी तुमची इच्छाही होणार नाही. म्हणजे बघा, जे लोक म्हणत होते की बाबा तू खूप खाणारा होतास, खूप तुला म्हणजे नॉनव्हेज शिवाय अगदी तू राहू शकत नव्हतास, पण आज तुझी इच्छा पण होत नाही, असं का होतं बरं? जेव्हा आपण सद्गुरूंच्या सानिध्यात जातो, एखाद्या गुरूंच्या सानिध्यात जातो ना, तेव्हा आपल्यावरती त्यांची कृपादृष्टी पडलेली असते. तेव्हा आपल्या इच्छा, आकांक्षा किंवा काही जे आपले जे आयुष्याची नौका असतात, जबाबदाऱ्या असतात जीवनाच्या, त्या सगळ्या त्यांच्यावरती सोपवून द्यायच्या. काय योग्य काय अयोग्य, काय चांगलं काय वाईट हे सगळं ते बघून घेतात. आपण आयुष्याची चिंता करायची नाही. आपलं काम काय आहे, फक्त चांगले कर्म करायचे आणि सेवा करायची, बस. या दोन गोष्टी जरी तुम्ही चांगल्या व्यवस्थित पाळल्या तरी तुमचं आयुष्य बघा किती इतकं सुखकर, समाधानी आणि आनंददायी जातं की नाही. कधीच कोणाविषयी तुम्ही असा मनामध्ये ताणतणाव निर्माण करू नका की हा असा बोलला तर तसा बोलला, मी स्वतः असं म्हणजे स्वतःच्या मनाला असं कुडत राहू नका की तो तसा वागला म्हणून मी हे असं का करू. आरामात राहा, रिलॅक्स राहा, कोणाचं कधी असं टेन्शन घेऊ नका, ताणतणाव करून घेऊ नका आणि ज्या काही चिंता आहेत, ज्या काही अडचणी आहेत ना, त्या सगळ्या स्वामींवरती सोडून द्या. तुम्ही फक्त चांगले कर्म करत राहा, कधी कोणाचं वाईट चिंतू नका, कधी कोणाचं वाईट करण्याचा प्रयत्न करू नका आणि जेवढं तुम्हाला दुसऱ्यांविषयी चांगलं करता येईल, दुसऱ्यांचं चांगलं करता येईल तेवढं करा. बघा, तुमचं निश्चितच चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या तुम्ही चालू अडचणीत फसलेले आहात, संकटात अडकलेले आहात, त्यातून तुम्हाला मार्ग तर मिळणारच मिळणार, पण पुढे जाऊन सुद्धा तुम्हाला
कसलंही संकट आडवं येणार नाही, त्या संकटाची झळ सुद्धा स्वामी महाराज लागू देणार नाहीत. एवढी स्वामी चरणाची ताकद आहे, सद्गुरूच्या सानिध्यात राहिलेली ताकद आहे. तुम्ही जेव्हा अध्यात्मात येता ना, तेव्हा तुम्हाला हे ज्ञान मिळतं, अध्यात्माचं ज्ञान मिळतं. तेव्हा खरंच आपलं आयुष्य इतकं सुखी होऊन जातं ना, आनंददायी होऊन जातं. आपण कुठल्याच गोष्टीची अशी म्हणजे जास्त मोह म्हणा किंवा कुठल्याच गोष्टीबद्दल आपल्याला असा स्वार्थीपणा काही नाही, काहीच राहत नाही आपल्यामध्ये. मग जेव्हा आपल्यामधला मीपणा, स्वार्थीपणा, जेव्हा मोह पूर्णपणे शून्य होतो, तेव्हाच आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती होते आणि आपल्याला सद्गुरूंचं दर्शनही घडतं, सद्गुरूंच्या चरणाशी आपल्याला जागा मिळते. आणि खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. जो कोणी सद्गुरूंच्या सानिध्यात येतो, स्वामींची सेवा करतो, गुरूंची सेवा करतो. मी म्हणत नाही की तुम्ही फक्त स्वामींची सेवा करा. तुम्हाला ज्या देवांची सेवा आवडते, तुम्हाला जो देव म्हणजे ज्या देवांची सेवा करावीशी वाटते, एखाद्याला साईबाबांची सेवा करावीशी वाटते, एखाद्याला विठ्ठलाची सेवा करावीशी वाटते, किंवा तुम्हाला कुठल्याही देवाची सेवा आवडत असेल, त्या देवाची सेवा करा. फक्त निस्वार्थीपणे करा, मनापासून करा आणि श्रद्धेने करा, विश्वासाने करा. बघा, सगळ्या देवांचं रूप एकच आहे. म्हणतात ना, सगळ्या नद्या समुद्राला मिळतात. अगदी तसंच तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करा, ती सेवा स्वामींपर्यंतच पोहोचते. हे तितकंच खरं आहे. स्वामी म्हणजे एक ब्रह्मांड नायक आहेत, सगळ्या देवांचं रूप आहेत. देवीचंही रूप स्वामीच आहेत आणि देवाचंही रूप स्वामीच आहेत. शंकराचाही अवतार स्वामीच आहेत आणि विठ्ठलाचाही अवतार स्वामीच आहेत. म्हणजे म्हणतात ना, सगळ्या नद्या जशा समुद्राला एकत्र होतात, तसे तुम्ही किती कोणत्याही देवाची सेवा करा, शेवटी ती स्वामींनाच पोहोचणार आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही असं कधीच मनामध्ये धरू नका की मी तुम्हाला म्हणते स्वामींची सेवा करा, स्वामींची सेवा करा. तुमच्या मनामध्ये ज्या सेवाविषयी ज्या देवांविषयी तुमच्या मनामध्ये भाव आहे, त्या सद्गुरूंची, त्या देवाची तुम्ही मनापासून सेवा करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही संकटातून निघाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं आयुष्य, जीवन जे आहे ते अतिशय आनंदी, समाधानी आणि सुखी होईल की नाही ते बघा. तर मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की तुमचं आयुष्य, तुम्ही तुमच्या हातून किती वाईट कर्म झालेली असू द्या, पाप झालेले असू द्या, पण आपल्याला आता बदलायचं आहे. पापाकडून पुण्याकडे जर जायचं असेल तर तुम्ही सद्गुरूंच्या सानिध्यात आले तर प्राणी बदलू शकतात, तर आपण का नाही? तर तुम्ही एवढा बदल आयुष्यामध्ये करा, नक्कीच तुमचं आयुष्य बदलून गेल्याशिवाय राहणार नाही. आणि आयुष्य हे अतिशय म्हणजे एकदाच मिळतं, ते आनंदाने जगा, भरभरून जगा. तुम्हाला आयुष्याचा आनंद हा घेता आला पाहिजे. खरंच देवाने सुद्धा म्हटलं पाहिजे की बाबा तू आयुष्य काय जगलास, इतकं छान आयुष्य जगा, दुसऱ्याचं चांगलं करा. आयुष्यात आपल्याला जो मनुष्य जन्म आलेला आहे तो प्रत्येकाकडून काहीतरी चांगलं घडवण्यासाठी, आपल्या हातून काहीतरी चांगलं कर्म घडावं, चांगलं काहीतरी काम घडावं, त्याच्यासाठी हा कर्म घडलेला, त्याच्यासाठी हा आपल्याला जन्म मिळालेला असतो. त्याच्यामुळे जन्माला येऊन काहीतरी चांगलं काम करून जा, असं म्हणलेलं असतं. जन्माला आला आणि पाणी वाहवून मेला, असं नको व्हायला. जन्माला आला आणि आयुष्यात काहीतरी चांगलं करून गेला आहे. आपण गेलो तरी 4 लोकांनी आपलं चांगलं नाव काढलं पाहिजे, असं काहीतरी करून जा. आपल्याला काहीच घेऊन जायचं नाही आहे सोबत, फक्त चांगले कर्म घेऊन जायचे आहेत, बस एवढंच. आणि स्वामींची सेवा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी